एज्युकेशनचा आपल्या जीवनामध्ये खूप खूप महत्त्व असतं. म्हणजे पुढे जाऊन आपली मुलं खूप शिकणार आहेत, मोठ्या स्कूलमध्ये जाणार आहेत, कॉलेजांमध्ये जाणार आहेत, डिग्र्या घेणार आहेत. पण त्या एज्युकेशनचा जो पाया आहे तो इकडे ह्या आपल्या प्री स्कूलमध्ये घडतो. आणि पाया नेहमीच महत्त्वाचा असतो. जर झाडाला कीड लागली तर तुमची झाडावर चांगली फळं येणार नाही. जर तुमच्या बिल्डिंगच्या पायामध्ये भुसा भरला गेला तर तुमची बिल्डिंग जास्त वर्ष टिकणार नाही, मजबूत नसेल. तसंच जर अर्ली एज्युकेशन जर आपल्या मुलांचं चांगलं झालं तर त्यांचं पूर्ण जे पण पुढचं आयुष्य, पुढचं जे फ्युचर आहे ते एकदम मजबूत होतं. आणि मग आपली मुलं आपल्या मुलांना सक्सेसफुल होण्यापासून कोणी त्यांचा हात धरू शकत नाही. तर हा जो अर्ली एज्युकेशन आहे त्याचा पाया भक्कम करण्याचं काम फक्त एकटी शाळा नाही करू शकत. तर त्याच्यासाठी पेरेंट्स आणि स्कूल आणि हँड इन हँड येऊन काम केलं पाहिजे. हे जे 4 वर्ष असतात आपल्या मुलांच्या लाईफमधले ते क्रुशियल असतात. या वयात जर व्यवस्थित त्यांचं संगोपन झालं मग तुम्ही तुमच्या मुलांना म्युन्सिपॅलिटीच्या स्कूलमध्ये जरी टाकलं तर तिथे सुद्धा तुमची मुलं एक्सेल करतील. तिथे तुम्हाला मग लाखो रुपयाच्या फीस भरून मोठ्या मोठ्या शाळेत टाकायची गरज नाही. आणि जर तुमचं अर्ली एज्युकेशन प्रॉपर नाही झालं मग तुम्ही लाखो रुपयाची फीस भरून जरी स्कूलमध्ये टाकलं तरी तुम्हाला ते हवं ते फळ मिळणार नाही. कारण का? पाया मजबूत नाही आहे. आणि आता जे एवढं पॉप्युलेशन जर आपण बघतोय, एस्पेशली पनवेलच्या स्कूलचं पॉप्युलेशन आहे, मैया यशोदेला राहत नाही आहे. तर पनवेलमध्ये 50 स्टुडंट म्हणजे कमी आहे असं असतं त्यांचं. तुम्ही हवं तर कुठल्याही स्कूलचा डेटा बघू शकता. 50 स्टुडंट म्हणजे कमीच आहे असं. म्हणजे आहे, अजून जागा आहे त्यांना क्लास भरण्यासाठी. आणि हा रेशिओ अगदी इंटरनॅशनल स्कूलचा पण आहे. तर अशा मुलं फर्स्ट स्टँडर्डला अशा कुठल्या स्कूलमध्ये जाणार आहेत आणि तिथे जर तुमच्या मुलांचं कॉम्पिटिशन 50, 60, 70 मुलांशी होणार आहे आणि जर तुम्ही त्यांचा इथे पाया भक्कम नाही केला तर तुम्ही विचार करू शकता मुले जाऊन तिथे काय करतील. तिकडे एक टीचर 70 मुलांना 50 मुलांना कसं सांभाळत असेल. त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेळ नाही आहे तुमच्या मुलांना परत सगळं शिकवण्याची. जो पण तुमच्याकडे टाईम आहे तो या 4 वर्षात करून घ्या मुलांकडून. डोळ्यात तेल घाला, दिवसातून ॲटलिस्ट 1 तासाचा टाईम त्यांना डिवोट करा. ज्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत, जे पण त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न गप्प बस असं म्हणून न सोडवता काय तुला आहे, काय तुझा प्रश्न आहे, मी जर सोडू शकतो तर मी सोडू शकतो. तर आताचा तर यूट्यूबचा युग आहे. यूट्यूबवर क्वेश्चनचे आन्सर्स आहेत तुमच्यासाठी. नसेल तर आम्ही पण आहोत, तुम्ही तुमची क्वेरीज सॉल्व करून देऊ शकता. त्याच्याही पेक्षा आपल्या माय छोट्या स्कूलकडून दर सॅटर्डेला मम्मीजी की क्लास होते. किती मम्मीज अटेंड करतात हा क्लास? हाऊ मेनी मम्मीज अटेंड दिस क्लास? मम्मीजी की क्लास फक्त 1 मम्मी अटेंड करते. तर हा जो मम्मीजी का क्लास, हा जो क्लास आहे ना मुलांना आईसाठी, तो ॲक्च्युली 1 तासाचा खूप डेडिकेटेड क्लास आहे. अर्ली एज्युकेशनची जी एक्सपर्ट आहे जी दिल्लीवरून हा क्लास घेते आणि ती तुम्हाला लाईव्ह क्वेश्चन आन्सर करायला म्हणजे तुम्हाला ते अलाव करते. तुम्ही तुमच्या कुठल्याही क्वेरीज त्याला विचारू शकता. कारण नाउअडेज पेरेंटिंग म्हणजे लहान मुलांना मोठं करणं हे एवढं सोपं नाही राहिलं आहे. आपण कसेही मोठे झालो आणि आपण आपला शेप घेतला, परिस्थितीने आपल्याला मोठं केलं, पण आपली मुलं तशी नाही आहेत. म्हणजे आत्ताचा जो जनरेशन आहे तो ऑटोमॅटिकली शेप घेणार नाही आहे. त्या जनरेशनला तुम्हाला शेप द्यावा लागणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आधुनिक पेरेंटिंगच्या टिप्स माहिती असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुलाला कोणाशी कम्पेअर नाही करायचं आहे की हा असं करतो मग हा असं का नाही करत. आणि सगळ्यात मोठी महत्त्वाची पेरेंटिंगची मिस्टेक आपण तिथेच करतो आणि मग आपल्याला नको ते टेन्शन घ्यायला लागतात. कारण आजकाल पेरेंट तेच करतोय, नाही घ्यायचा त्याचं टेन्शन घेतो, याचा घ्यायचा त्याचं टेन्शन घेत नाही. आपलं मूल वेगवेगळं आहे. जसं आपण माकडाला पोहायला नाही जाऊ शकत, माशाला झाडावर नाही चढवू शकत, तसं प्रत्येक मुलाला पण एकच गोष्ट सेम पद्धतीने नाही करून करायला लावू शकत. त्याच्यामुळे तुमच्या मुलांची स्किल ओळखा आणि त्याच्या हिशोबाने त्यांच्यावर काम करा. माय छोटा स्किल बिलीव्ह करतं की लर्निंग बाय डुईंग. म्हणजे एखादी गोष्ट जर करायची असेल तर ती करून मग शिकायचं. लर्निंग म्हणजे त्याच्या आपल्याकडे ज्या वर्कशीट्स असतात काही, त्या वर्कशीट्स आपण करतो, त्याच्यातून प्रत्येक वर्कशीटमधून एक कॉन्सेप्ट आहे मुलांसाठी. आणि फक्त रायटिंग कारण काही पेरेंट्सचा एक असा मिसकॉन्सेप्ट असतो की मुलाला रायटिंग आलं म्हणजेच त्याचं स्कूल फ्रुटफुल झालं. तर हा एक फार चुकीचा कॉन्सेप्ट आहे. इनफॅक्ट रायटिंग आता एवढी इम्पॉर्टंट उरलेली नाही आहे. रायटिंग आली तरी बस झाली. फक्त ॲटलीस्ट अल्फाबेट समजले, लिहितोय, त्याने लिहिलेलं वाचता येत आहे तेवढं बस झालं.
पुढचा अकॅडमिकचा जो स्कूल आहे फर्स्ट स्टँडर्डमधून त्याला शिकवणार आहे. आता ह्या 4 वर्षात तुमच्या मुलांना जास्तीत जास्त त्यांची कल्पकता, त्यांची इमॅजिनेशन बुद्धी, त्यांचे जे मल्टिपल इंटेलिजन्स आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण त्यांचा राईट ब्रेन डेव्हलप झालेला आहे आतापर्यंत. लेफ्ट ब्रेन त्यांचा अजून व्यवस्थित प्रकारे डेव्हलप झालेला नाही आहे, जो लेबलच काम करतो. राईट ब्रेन आहे जो ग्रास्पिंगचं काम करतो, जास्तीत जास्त शिकण्याचं काम करतो. ते या वयात मुलांना उड्या मारू द्या, शिकून घेऊ द्या जेवढं शिकता येत तेवढं. आणि एकदा का त्यांचा लेफ्ट ब्रेन डेव्हलप झाला प्रॉपरली की जे पण काही शिकले ते सगळं ते तुम्हाला उतरवून दाखवतील आणि करून दाखवतील हाताने. कारण ते होण्यासाठी पण आपण काय करतो, वाट नाही बघत. त्याचा राईट ब्रेन डेव्हलप झाला, त्याच्याकडे लेफ्ट ब्रेनची कामं करून घेतो आणि मग मुलं कंटाळतात कारण त्यांचा तो कामच नाही आहे. एक जण आहे 10 किलो वजन उचलू शकतो, आपण त्याला म्हणतो तू 20 किलो उचल, लवकर उचलाशील, लवकर काम करशील, पण तसं होत नाही. तर त्याचं जर 10 किलोचं वजन पेलण्याचं आहे तर त्याला 10 किलोच द्या आणि वाढवा त्याची क्षमता हळूहळू, मग तो 20 किलोचं वजन उचलेल. त्यामुळे प्री स्कूलमध्ये जर कुठल्या पेरेंट्सचा हा गैरसमज असेल की माझ्या मुलाला लिहिता येत नाही, बाकीच्या बाजूच्या स्कूलमध्ये तर हे एवढं लिहितात, त्याला 500पर्यंत येतं, त्याला 1000पर्यंत येतं, हे सोडून द्या. हे करायची काही गरज नाही आहे. त्याची बौद्धिक क्षमता वाढवा, त्याला ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज द्या, त्याला पझल्स द्या, त्याला त्याची लँग्वेज डेव्हलपमेंट करा, त्याच्या फाईन मोटर्स डेव्हलप करा, त्याच्या ग्रॉस मोटर्स डेव्हलप करा. फाईन मोटर्स हाताने काम केल्याने डेव्हलप होतात, ग्रॉस मोटर्स उड्या मारून डेव्हलप होतात. त्यांना तास बसून अभ्यास करायची गरज नाही आहे. तर आता बोलायला तर अशा खूप गोष्टी आहेत. तर मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानेन आजच्या संध्याकाळसाठी आणि मी इथेच माझं भाषण थांबवेन.